नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज का नाही आपण मुगाची डाळ घालून मेथीची सुक्की भाजी बनवणार आहे. त्यासाठी बघा आपल्याला मेथीची भाजी, भिजवलेली मुगाची डाळ, मिरची, कांदा, लसूण आणि जर तुम्हाला त्यामध्ये शेंगदाण्याची भुकटी टाकायची असेल, शेंगदाण्याचा कूट, तर तोही सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर सर्वप्रथम आपण कढईमध्ये 2 ते 3 पळी तेल घालून छान तापवून घ्यायचं आणि त्याला जिऱ्याचा तडका द्यायचा. जिऱ्याचा तडका दिल्याच्या नंतर त्यामध्ये आपण लसूण छान तांबूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा. नंतर त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घ्यायची, ती सुद्धा छान फ्राय करून घ्यायची. लसूण असा छान तांबूस झाला ना का तो छान लागतो, असा म्हणजे थोडा स्मोकी असा वाटतो, म्हणून थोडा लसूण जरा जास्तच तांबूस करून घ्यायचा. नंतर त्यामध्ये मिरची फ्राय करून घ्यायची. मिरची छान फ्राय झाल्याच्या नंतर त्यामध्ये कांदासुद्धा परतवून घ्यायचा. अशा प्रकारे कांदा परतवल्यानंतर आपण एक टॅमॅटो त्यामध्ये कट करून घालूया. ही असली कोरडी भाजी ना आपण टिफिनवर सुद्धा देऊ शकतो. चपातीबरोबर, भाकरीबरोबर अशी सुकी भाजी खायला छान लागते. त्यानंतर टोमॅटो घातल्यावर त्यावर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं. नंतर आपण जी भिजवलेली मुगाची डाळ होती ना, ती त्यामध्ये एकत्र करून घ्यायची, अशी छान मिक्स करून घ्यायची आणि एक वाफ काढून घ्यायची. नंतर आपण जी मेथीची भाजी चिरून आणि धुवून ठेवलेली होती ना, ती त्यावर टाकून घ्यायची आणि छान असं मिक्स करून एक वाफ काढून घ्यायची. बघा अशा प्रकारे अगदी लवकर सहज होते आणि शिजायलाही वेळ लागत नाही आणि चवीला पण छान लागते. बघा अशा प्रकारे एक वाफ काढल्याच्या नंतर इथे आपल्याला जर शेंगदाण्याचा भुगूट टाकायचा असेल ना, शेंगदाण्याचा कूट, तर इथे आपण टाकू शकतो. आणि नसेल टाकायचा तरी नाही टाकला तरी अशी सुद्धा ती छान लागते. बघा अशा प्रकारे चपातीसोबत, भाकरीसोबत आपली भाजी रेडी. एकदा नक्की ट्राय करा. धन्यवाद.